सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईज तुम्हाला माहिती आहे की माझा हा वाला चॅनल बंद होता, पण एक नंबर गुड न्यूज आहे मित्रांनो, परत आपला चॅनल चालू झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याच चॅनलवरती काम करायचं आहे. ॲक्च्युली तो चॅनल पण आहे, तर विचार करतो त्याच्यावरती फक्त शॉर्ट्स टाकायचे आणि लॉंग व्हिडिओ जेवढे असतील तेवढे ह्याच्यावरती टाकणार आहे. तर आता काल परवाच झाला चॅनल, तर विचार केला की त्याच्यावरती आता व्हिडिओज वगैरे नाहीत, तर एखादा चांगला व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर आज आमच्या मॅडमचं चाललं आहे सिनेमॅटिक शूटचं. तर विचार करत होतो की आम्ही आता चालू आहे गार्डनमध्ये. तर आमच्या इथे पनवेलमध्ये एक नंबर गार्डन आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. तर हिचं पण सिनेमॅटिक करायचं आहे, आम्हाला पण रील्स बनवायचे आहेत. तर विचार केला की आज ब्लॉग बनवतो. तर ह्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये धमाल बघायला तर नक्की भेटेल, आहे ना. चला आपण निघूया गार्डनला. गाईस इकडे बघा, कोणीतरी खालती लिफ्ट ओपन करून ठेवली आणि आम्हाला ते इथून सीडीने जावं लागतं, ते पण चालत चालत, आहे ना. आणि मित्रांनो हे बघा, हे हे आहे माझ्या गाडीचा फिल्टर. ॲक्च्युली मी 8 दिवस झाले गाडीला फिल्टर नाही लावलं. तर आता जाऊन पहिल्या गाडीला फिल्टर लावतो आणि माझ्या लक्षातच नाही की हा फिल्टर मी काढून घरात घेऊन. हा आला आमचा ग्राउंड. इथे बघितला, असा दरवाजा उघडा ठेवून जातो. दरवाजा खुला, जा वरती बाई. आमची गाडी 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 ही बघा किती घाण झाले. नालासोपारावरतून आलं तर पूर्ण मातीनं माखले ती पूर्ण अशी. लाव फिल्टर. गाडीत आहे ते सगळं. तर काहीच बघा, आता आयो मेकॅनिक पण इकडे करत बसून नुसता टाइमपास काय, लक्षातच नाही राहिलं. कुठे जायचं म्हटलं की हे पहिले मेकॅनिक पण करायला लागतं. अरे त्या दिवशी लक्षात नाही आलं ना माझ्या, म्हणून त्या दिवशी असंच घेऊन गेलो ना असं करायला गाडीला बिना फिल्टरची. नशीब काय झालं नाही रस्त्यात. मग झालं असतं मग काय केलं असतंस. झालं असतं ते बघितलं असतं तेव्हा. पण माझी गाडी मला माहिती आहे, साथ नाही सोडणार कधी. तर गाईस आमचा फिल्टर गेला आतमध्ये एकदाचा गाडीमध्ये. किती दिवस बिचारा बाहेर आमच्या घरात पडला होता इकडे. आत्ता कुठे तिच्या जीवात जीव येईल. आता कसली ओरडत होती ती जोर जोरात रस्त्याने. माणसं बघत होते की झालं काय तिला. फायनली लावून घेऊया. तर गाईज आम्ही आता पेट्रोल पंपवर पोहोचतोय आणि मॅडम गाडीची टाकी फुल करत आहेत. तर इकडे पेट्रोल पण नाही आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे. हो इथे दाखवतो, पेट्रोल पण नाही. ऐसोबत पेट्रोल पंपच बंद आहे. आईची जय, हालत खराब आहे. आता कुठे जाणार आहे पेट्रोल पंप. तर गाईस माझं नशीब लय चांगले, माझे पैसे वाचतील. कुठे ना कुठे तरी पेट्रोल टाकून घेणार याच्याकडून. आता पेट्रोल पंप शोधायला लागेल. गार्डन बघा इथला. फायनल मित्रांनो आम्ही गार्डन मध्ये पोहोचलोय आणि ते एवढी शांतता आहे ना, इकडे जास्त कोण येत नाही. आणि गार्डन बघा, हा पण प्लेस भारी वाटतो. तिकडे इकडे वर्कआउटसाठी आहे, प्लस तिकडे चिल्ड्रनसाठी पण त्या साईडला आहे. छोटंसं घर, छोटंसं घर. तर ह्या साईडला आता विचार करतो की इकडेच कुठेतरी व्हिडिओज वगैरे बनवायचे. इकडे बघा सिटिंगसाठी पण खूप छान जागा आहे. कुठे जायचं ग, कुठे जायचं. इकडेच बेस्ट आहे माहिती आहे का सिनेमॅटिकसाठी आपल्याला. तर गाईस एक व्हिडिओ बनवायचा आहे, पण त्यासाठी आता मला फूल शोधायचं आहे. आता ते फूल कुठे भेटेल माहिती नाही. फूल 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 आहेत पण असे व्हाईटवाले आहेत ते सगळं, आणि ते नाही पाहिजे. असं एक मोठं फूल पाहिजे काहीतरी. तिकडे बघत बसले व्हिडिओ कोणते बनवायचे, काय बनवायचे. फूल नाही भेटत आहे. अरे नाही भेटत आहे फूल. मग काय दुसरं काहीतरी घेऊ. हा दुसरं काहीतरी बनवायला घेऊया. काय
तर फायनली आमचे सिनेमॅटिक व्हिडिओ झाला, रील शूट होती ती पण झाली कंप्लीट. जे आता सिंगल व्हिडिओ काढायचे आहेत, विचार करतो की आज जरा सिंगल 2-3 व्हिडिओ काढून जाऊया. ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नाही आणि आवाज पण नाही निघत आहे तोंडातनं, तर अशी हालत झाली बेकार ना की काहीच नाही करू शकत. तरी पण आता रील शूट करतो आम्ही. आता बघूया, रील शूट तर झालेत, एडिटिंगच्या टायमाला आता काय होतंय ते वाट लागणार आहे, कारण की व्हॉइस क्लिअर करतानाच वाट लागणार आहे. माझा आवाजच बसलाय पूर्ण. तर गाईज आता आम्ही नाश्ता करायला आलोय आणि जस्ट तिथे वरती येऊन बसलोय आणि आम्हाला सांगितलं की AC चालू आहे आणि इथे येऊन समजते AC बंद आहे. केली चालू? काय बोलते? तर काहीच केली चांगलं आहे. ह्या हॉटेलला विजिट करा. तर आम्ही आता सकाळपासून बसलोय. त्याला कधी ऑर्डरची माहिती नाही, कारण की ऑर्डर दिली आम्ही एक मोमोज आणि एक शोरमा दिला. तर आता बघूया कधीपर्यंत येते. बरं आम्हाला येते असंच बसावं लागणार आहे. एक सन्मान बर्गर वगैरे चांगला नसतं. तर गाईस ही मगापासून नाचलेले बर्गर घेण्यासाठी फक्त सिंगल बर्गर घ्यायला गेलं 140 रुपये आहे. मग काय एवढ्यात आपण भरपूर काय काय खाऊ, अजून पोट भरून नाही ते. तर इकडे आमचा शोरमा आलेला आहे. काय रे, कसे खाते रे काळे तू? असंच खायला मजा येते. तर गाईज आमचे मोमोज आले, शोरमा खाऊन तर झाला. तर फायनली मित्रांनो आम्ही घरी आलोय आणि ॲक्च्युली असा प्रॉब्लेम झाला की आम्ही बाहेरच होतो, तर माझी तब्येत थोडी जास्त खराब झाली. तर व्हिडिओ काय आम्ही कंटिन्यू बनवला नाही. तिथे आम्ही खायला बसलो होतो आणि त्याच्यानंतर थोडंसं ताप वगैरे यायला लागला. तर लगेच आम्ही दोघं गेलो दवाखान्यात वगैरे गेलो. इंजेक्शन वगैरे मी घेतलं, गोळ्या वगैरे सगळ्या घेऊन आता घरी आलोय. तर ह्या मॅडमचं आता डोकं दुखायला लागलं आहे ना. मग कॉफी पी. तर आता इथे 2 कॉफी घेऊन आले, गरम गरम कॉफी वगैरे पितो, कारण की डोकं वगैरे जाम झाले आज. आता किती दिवस झाले आजारी आहे. तर आता बघूया, कॉफी वगैरे पिऊया आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. काहीच फायनली आमचं सगळं काय झालेलं आहे. म्हणजे घरात आलं वगैरे, गोळ्या वगैरे होत्या घ्यायच्या होत्या. तर गोळ्या वगैरे घेतल्या. तर आता थोडा टाईम जेवण वगैरे जेवतो आणि नंतर डायरेक्ट झोपून येतो, कारण की तब्येत पूर्णपणे डाऊन झाले. ॲक्च्युली मी गेलो होतो UP ला आणि ते कुठे फिरलो ना, त्याच्यामुळे तब्येत माझी पूर्ण डाऊन झाली आणि मी आता मुंबईमध्ये आलो तर पूर्ण आजारी पडलो. तर आज आम्हाला टाइम भेटला, त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओज वगैरे काढले, रील्स वगैरे काढले, मस्त गार्डनमध्ये वगैरे फिरून आलो. तर आता उद्या पण एक शूट आहे, उद्या पण मॅडमचं शूट करायचं आहे. तर तेही करायला आपण जातो. उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओसाठी मी इकडेच थांबतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.